आपण आर्द्रता व ढग या पाठामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत। चला तर ह्याच्यामध्ये आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक चित्र दिसतंय, सांगा पाहू, बरोबर। आणि या चित्रामध्ये आपल्याला 3 असे वेगवेगळे ऋतू दिसतायत। एकामध्ये वारा वाहतोय आहे, एकामध्ये चक्क इतकं गरम होतंय की घाम येतोय आणि तिसऱ्यामध्ये थोडस मागच्या बाजूला बर्फाच्छादित असे पर्वत दिसतायत आणि बर्फ म्हणजे थंडीचा संपूर्ण असा दृश्य आहे ते। तर पहिल्यामध्ये एक पती पत्नी एकमेकांशी बोलतायत की बाहेर खूपच आता ऊन झालेलं आहे आणि वारा वाहणं आता बंद झालेलं आहे आणि वाळूचं वादळ येण्याची शक्यता आहे। आणि पत्नी पण तेच म्हणत आहे, तिला पण तीच शंका वाटते आणि ती पण तेच म्हणते की आपण पटापट घरी जाऊया। दुसऱ्या चित्रामध्ये आपल्या सारखं आपण राहतो या आपल्या शहराचं चित्र आहे। तेथे 2 मित्र एकमेकांशी बोलतायत की अरे बापरे, वातावरणात फारच उकाडा आहे आणि दुसरा मित्र म्हणतोय की खरंच मला तर चक्क इतका घाम येतोय। आणि तिसऱ्या चित्रामध्ये आपण बघतोय की एक आई आपल्या मुलांना म्हणते की खूप थंडी आहे, खेळायला जाताना तुम्ही स्वेटर घालून जा। म्हणजे यावरून आपल्याला या चित्रावरून यांच्या नोंदी तुमच्या वहीत तुम्ही करायच्या आहे, बरोबर। की हे कोणतं वातावरण आहे, गरमीचं, थंडीचं, कशा पद्धतीचं, ते तुम्ही लिहायचंय। पुढे जाऊया आता भौगोलिक स्पष्टीकरण। तर सर्वसाधारणपणे या हवेच्या स्थितीचं वर्णन करणारी विधानं आपण नेहमीच करत असतो। अरे बाहेर गरम आहे, टोपी घालून जा, बरोबर आहे। अरे बाहेर थंडी आहे, स्वेटर घालून जा, अशा रीतीने। मग आता हा हवेचा दमटपणा तसंच कोरडेपणा आपल्याला वर्षभर अनुभवत असतो। मग वाळवंटी प्रदेश, किनारी प्रदेश, पर्वतीय प्रदेशामध्ये हवेच्या या स्थितीत होणारे काही बदल या चित्रातील संवाद वरून तुमच्या बरोबर लक्षात आले असते, बरोबर। मग राजस्थानमध्ये कोरडं आणि उष्ण हवेच्या प्रदेशात येतं, बरोबर। आणि या हवेमध्ये बाष्प हे अत्यंत कमी असतं। त्याच्यानंतर तिथले लोक सुती आणि सैल असा पहिराव घालतात की कारण त्यांना गरम होतं म्हणून। आणि काश्मीर खोरं हे थंड आणि कोरड्या हवेच्या प्रदेशातलं आहे, म्हणजे तिथलं हवेमध्ये काय असतं, बाष्पाचं प्रमाण अल्प असतं आणि तेथील लोक अंग पूर्णपणे उबदार कपड्यांनी झाकतात। आणि मुंबई सारखं ठिकाण हे उष्ण आणि दमट अशा प्रदेशामध्ये आणि तिथलं हवेत बाष्पाचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यामुळं जर आकाशामध्ये काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिकच वाढते। पुढे वरील चर्चेतील उष्ण, दमट, कोरडी आणि थंड हे सर्व हवेची स्थिती अशी सांगणारे स्थितीदर्शक आहेत। मग त्याचबरोबर त्यांची सांगड ही वातावरणातील बाष्पाशी होत असते। कशाशी? बाष्पाशी होत असते। मग बाष्प हा असा घटक आहे की तो अदृश्य स्थितीत आहे, तो आपल्याला दिसत नाही। मग कोणत्याही ठिकाणची हवेची ही स्थिती जेव्हा आपण स्पष्ट करतो, जेव्हा मांडतो, तेव्हा बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो। विचारात घेतला जातो हा बाष्प। मग एखाद्या ठिकाणची जर पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी ह्या संपूर्णपणे वातावरणात बाष्प असणं हे आवश्यक असतं, कारण मग पावसासारखं ढगाळ वातावरण होतं, मग बाष्प त्याच्या प्रमाणामध्ये जास्त असतं। आता थोडासा जरा विचार करा, भीती आहेत तुम्हाला की हिवाळ्यात जेव्हा आरशाच्या काचेवर आपण असं करतो, हे बघा मी कसं करते, असं केलं तेव्हा काय घडतं ते तुम्ही बघायचंय। पुढे आता बाष्पीभवन आपलं विज्ञानामध्ये पण ह्याच्या अगोदर होऊन गेलेलं आहे अर्थात, तरी पण आपण परत अभ्यास करूया। बाष्पीभवन ही पाण्याचं बाष्पात रूपांतर करणारी एक प्रक्रिया आहे आणि सूर्याची जेव्हा उष्णता मुळे पृथ्वीवरील पाण्याचं बाष्पात वाफेमध्ये रूपांतर असं होतं आणि मग बाष्पीभवनाची ही प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते। आणि मग कोरडी आणि उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग हा काय होतो, वाढतो। काय होतो, बाष्पीभवनाचा वेग हा वाढतो। तसंच कोरडी आणि थंड, बघा कोरडी आणि थंड
हवेत सुद्धा बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते. या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया ही थोडी मंदावते. व या वातावरणातील संपूर्णपणे हवेच्या वाहण्याचा वेग, हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया ही जलद 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 होते. कशी होते? जलद होते. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. आणि वारा जिथं कमी वेगाने वाहत असेल तर हवा थंड असेल तर बाष्पीभवन हे कमी प्रमाणात होतं. बाष्पीभवन काय होतं? कमी प्रमाणात होतं. पुढे आता आपण काय शिकलो? हवेच्या स्थितीचे वर्णन करणारी तुम्ही विधानं लिहा. हवेचे स्थितीदर्शक हे कोण आहेत आणि बाष्पीभवन यावर टिपा लिहा. चला तर मग पुढे जाऊया.